नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. इयत्ता 11वीच्या पाठामध्ये आपण 9वा चॅप्टर पाहत आहोत, ऑप्टिक्स. ऑप्टिक्समध्ये 7वा पार्ट चालू आहे आपला. 7व्या पार्टमध्ये आपण पाहणार आहोत की डिस्पर्शन फेनॉमेना आपल्याला पाहायचे आहे आणि प्रिझम, डिस्पर्शन ऑफ अ लाईट अँड प्रिझम. हे डिस्पर्शन कशामुळे होऊ शकते? जर का एखादा लाईट एखाद्या मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये जर का प्रपोगेट होत असेल, तर प्रपोगेट होत असताना आपण एक टर्म पाहिली की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, म्हणजे रिअर मीडियममधून तो डेन्सर मीडियममध्ये प्रवास करतो. आणि आपल्याला लाईटचं कॅरेक्टर माहीत आहे की लाईट ज्यावेळेस रिअर मीडियममधून डेन्सर मीडियममध्ये प्रपोगेट होतो तेव्हा त्याची व्हेलॉसिटी काय होते? डिक्रीज होते. आणि व्हेलॉसिटी डिक्रीज होते त्याचबरोबर त्याच्या याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथमध्ये काय होतो? चेंजेस होतो. म्हणजे 3 पॅरामीटर्स या ठिकाणी आपल्याला पाहता येतात की डिस्पर्शन फेनॉमेना आपल्याला पाहायचे असताना सिंगल रिफ्रॅक्शन किंवा डबल रिफ्रॅक्शन होत असताना. सिंगल रिफ्रॅक्शन म्हणजे काय की व्हॅक्यूममधून लाईट येईल आणि परत तो डेन्सर मीडियममध्ये जाईल आणि डेन्सर मीडियममधून पुन्हा तो काय जाईल? व्हॅक्यूममध्ये जाईल. एखादा ग्लास असेल तर त्या ग्लास मीडियममधून लाईट जर आपण पाहिला तर काचेमधून आपण लाईट काय होतो? तो व्हॅक्यूममधून परत डेन्सर मीडियममध्ये येतो आणि डेन्सर मीडियममधून परत आपल्याकडे तो ट्रॅव्हल करतो. हा ट्रॅव्हल करत असताना त्या ठिकाणी काय होते की डेव्हिएशन होते. हे डेव्हिएशन आपल्याला पाहण्यासाठी आपण सर्वात प्रथम प्लेन सिस्टीममध्ये पाहूया की प्लेन सरफेसमध्ये त्याचं डेव्हिएशन कशा पद्धतीने होते. तर एक साधीशी आकृती या ठिकाणी दाखवलेली आहे. ज्यावेळेस आपण डिस्पर्शन ऑफ लाईट आणि प्रिझम ही फेनॉमेना पाहतो त्यावेळेस व्हाईट लाईट म्हणजे काय असतो की पांढऱ्या कलरचा किंवा सूर्यप्रकाशाचा जो काही लाईट असतो, या लाईटमध्ये वेगवेगळ्या प्रकारची वेव्हलेंथ त्या ठिकाणी कंबाईन झालेल्या असतात. म्हणजे ग्रुप ऑफ वेव्हलेंथ त्या ठिकाणी असतो त्या व्हाईट लाईटमध्ये. म्हणून या लाईटला काय म्हणतो आपण? मोनो, म्हणजे मोनोक्रोमॅटिक लाईट तो नाही, तर हा पॉलिक्रोमॅटिक लाईट आहे. म्हणजे नंबर ऑफ वेव्हलेंथ त्याच्यामध्ये ऍड झाल्यामुळं जो काय लाईट तयार झालेला आहे, लाईट रे तयार झालेला आहे, त्याला आपण पॉलिक्रोमॅटिक लाईट म्हणतो. मोनोक्रोमॅटिक म्हणजे काय? ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त एक सिंगल वेव्हलेंथ असते, अशा याला आपण मोनोक्रोमॅटिक लाईट असं म्हणतो. उदाहरणामध्ये आहे सोडियम वेपर लॅम्प आहे, ज्याच्यामधून काय होते की 2 येलो कलर लाईट येतो. त्या ठिकाणी येलो कलरचीच वेव्हलेंथ त्या ठिकाणी असते. त्यामुळं आपल्याला त्या पद्धतीचा जो काही वेव्हलेंथचा लाईट असतो त्या लाईटला आपण मोनोक्रोमॅटिक ही टर्म आपण त्या ठिकाणी देतो. आता या ठिकाणी आपण व्हाईट लाईट म्हणजे पॉलिक्रोमॅटिक लाईट आपण जर का सूर्यकिरण आपण पाहिलेले असतील, सूर्यकिरण ज्यावेळेस एखाद्या काचेच्या स्लॅबवर पडतील किंवा चौकोनी प्लेनार काचेवर जर ज्यावेळेस पडले त्यावेळेस आपल्याला वेगवेगळे कलर त्या ठिकाणी दिसतात. त्याला आपण लॅटरल डिस्पर्शन असं म्हणतो. किंवा आपल्याकडं स्केल आहे, या स्केलला जर सूर्यप्रकाशात आपण ठेवलं तर त्या ठिकाणी 3 वेगवेगळ्या कलरचे स्पेक्ट्रम किंवा बँड तयार होतात. कलरचे बँड तयार होतात. रेड कलरचा एक बँड असतो, त्याच्यामध्ये येलो कलरचा एक बँड असतो, ऑरेंज कलरचा एक बँड असतो. असे 7 कलरचे बँड त्या ठिकाणी काय होतात? तयार होतात. म्हणजे काय होते नेमकं की लाईट रे ज्यावेळेस एखाद्या मीडियममधून, रिअर मीडियममधून डेन्सर मीडियममध्ये रिफ्रॅक्शन फेनॉमेना होत असते, त्या रिफ्रॅक्शन फेनॉमेनामध्ये काय होते की त्याचं डिस्पर्शन होते, दॅट इज द डेव्हिएशन. आणि ह्या डेव्हिएशन फेनॉमेनामध्ये डेव्हिएशन सुद्धा होते आणि त्याचं डिस्पर्शन सुद्धा होते. डिस्पर्शन आणि डेव्हिएशन म्हणजे काय सांगता येते की डेव्हिएशन अँगल म्हणजे डेव्हिएट होणे किंवा वळणे एका बाजूला, त्या ठिकाणी रे काय होतो? वळल्या जातो. आणि त्यामुळं काय होतात की ज्याची व्हेलॉसिटी कमी जास्त असेल ते रेज काय होतात? काही रेज अगोदर येतात, काही रेज लॅटर येतात. त्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी वेगवेगळ्या कलरचे आपल्याला रेज फॉर्म झालेले दिसतात. म्हणजे रिअर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये प्रपोगेट होताना या ठिकाणी आपल्याला काय दिसणार?
व्हाईट रे, या ठिकाणी व्हॅक्यूम मीडियम आहे बाहेर, आणि हा ग्लास स्लॅब असेल, प्लेन ग्लास स्लॅब. इथून जर का आपण व्हाईट रे इन्सिडेंट झाला, दिस इज अ नॉर्मल, आणि नॉर्मल कडे हा रेज कसा जायला पाहिजे, स्ट्रेट लाईन जायला पाहिजे, म्हणजे याचं डेव्हिएशन झालं. या ठिकाणी डेव्हिएशन झालं, हा झाला अँगल डेल, हा डेल अँगल झाला, इथून एवढा हा डेल अँगल झाला, म्हणजे डेव्हिएशन या ठिकाणी झालं. डेव्हिएशन होत असताना त्या ठिकाणी काय झालं, देर इज अ स्प्लिटिंग ऑफ लाईट. लाईट काय झालं, या ठिकाणी स्प्लिट अप झाला. डिफरंट कलर मध्ये त्या लाईटचं काय झालं, रूपांतर झालं किंवा फॉर्मेशन झालं. म्हणून आपल्याला काय सांगता येते, डिस्पर्शन फेनॉमेना, इट इज अ फेनॉमेना दॅट इज अ सेपरेशन ऑफ लाईट कलर. सेपरेशन ऑफ लाईट कलर इज नथिंग बट द वेवलेंथ ऑफ लाईट. त्याची वेवलेंथ काय झालेली आहे, चेंज झालेली आहे फ्रॉम द व्हाईट लाईट while traveling from rarer medium to denser medium, that is in a glass. This phenomena is known as a dispersion of light. या फेनॉमेनाला आपण काय म्हणतो की डिस्पर्शन फेनॉमेना म्हणतो. नॅचरल डिस्पर्शन तुम्ही पाहिलेलं आहे की पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस 7 कलर्स इंद्रधनुष्य कलर त्या ठिकाणी तयार होतो, हा 7 कलर्सचा इंद्रधनुष्य कलर त्या ठिकाणी तयार होतो, त्यालाच आपण डिस्पर्शन फेनॉमेना म्हणतो. या डिस्पर्शन फेनॉमेनामध्ये डबल रिफ्रॅक्शन होईल किंवा ट्रिपल रिफ्रॅक्शन होईल. त्यानुसार त्या ड्रॉप मधून जर का लाईट पास झाला, त्या लाईट पास झाल्यामुळे त्याची स्प्लिटिंग होईल, आणि स्प्लिटिंग होऊन त्या ठिकाणी काय होईल, तुम्हाला डबल रिफ्रॅक्शन होऊन त्या ठिकाणी वेगवेगळ्या कलरचा तुम्हाला तो लाईट त्या ठिकाणी ऑब्झर्व होतो. ज्यावेळेस पहिलं रिफ्रॅक्शन झालेलं असेल आणि तो डेन्सर मीडियम मधून रिअर मीडियम मध्ये जर का आलेला असेल, त्यावेळेस सिक्वेन्स ऑफ लाईट कशा पद्धतीनं असतो पहा. या ठिकाणी रेड कलर राहील आणि खालच्या ठिकाणी व्हायलेट कलर ऑफ लाईट असेल. प्रत्येक कलरची वेवलेंथ वेगवेगळी आहे. रेड कलरची सुद्धा वेवलेंथ वेगळी आहे, व्हायलेट कलरची वेवलेंथ वेगळी आहे. या ठिकाणी या बँड मध्ये रेड आणि व्हायलेट कलरच्या बँड मध्ये रेड कलर आणि व्हायलेट कलर, दिस इज कॉल्ड एक्स्ट्रीम कलर्स. These two colors are the end of the two ends points. या दोन एंड पॉइंट्सला आहे, एक रेड लाईट आणि दुसरा व्हायलेट लाईट. याच्यामध्ये काय असतात, वेगवेगळे 7 कलरचे स्पेक्ट्रम त्या ठिकाणी तयार होतात, आणि हा जो काही स्पेक्ट्रम तयार झाला त्याला आपण डिस्पर्शन फेनॉमेना असं म्हणतो. म्हणजे त्या ठिकाणी 7 कलरचं स्प्लिटअप त्या ठिकाणी दिसते, आणि 7 कलर लॅटरली तुम्हाला काय दिसतात, या ठिकाणी प्रिझम मधून बाहेर आलेले दिसतात. त्याला लॅटरल डिस्पर्शन असं म्हणतात. दिस कलर इज लॅटरली डिस्पर्स फ्रॉम द प्लेनार मीडियम. प्लेन मीडियम किंवा प्लेनार मीडियम मधून ते काय होतात, त्या ठिकाणी त्यांचं रिफ्रॅक्शन होते. अशा प्रकारे जर का व्हाईट लाईट असेल किंवा सनलाईट असेल, हा जर लाईट रिअरर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये जर का प्रपोगेट झाला, तर या पद्धतीचं काय दिसेल तुम्हाला, डिस्पर्शन इज अ प्रॉपर्टी विच ऑकर्स. त्या ठिकाणी डिस्पर्शन ही प्रॉपर्टी त्या ठिकाणी दिसेल. दॅट विल बी डिपेंड्स अपॉन द डेन्सर मीडियम. डेन्सर मीडियम की कसा असेल त्याच्यावर काय डिपेंड्स आहे, तर रिफ्रॅक्शन फेनॉमेना डिपेंड्स आहे. आणि रिअरर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये व्हाईट लाईट प्रोपोगेट झाल्यावर 7 वेगवेगळ्या कलरचे बँड तयार होतात. बँड म्हणजे काय असते, या ठिकाणी बँड इज नथिंग बट दिस इज द कलर ऑफ द डिफरंट सिक्वेन्स. रेड कलर आहे, त्याच्यामध्ये ऑरेंज कलर आहे, नंतर येलो कलर आहे, नंतर ग्रीन कलर आहे, नंतर ब्ल्यू कलर आहे, त्यानंतर इंडिगो कलर आहे, आणि त्यानंतर शेवटी काय व्हायलेट कलर. असे 7 कलरचा काय तयार होतो, या ठिकाणी बँड तयार होतो, स्पेक्ट्रम तयार होतो, आणि ह्या कलरची लाईन तयार होते, आणि अशा लाईनी एकत्र तयार होऊन काय होईल, या ठिकाणी एक येलो कलरचा बँड तयार होतो, दुसरा रेड कलरचा बँड तयार होतो, तिसरा व्हायलेट कलरचा बँड तयार होतो. म्हणजे असे त्या ठिकाणी
बँड्स त्या ठिकाणी तयार होतात आणि याच्याद्वारे आपल्याला काय म्हणतो हे सेपरेशन झालं आणि आपल्याला त्या ठिकाणी 7 कलर त्या ठिकाणी स्प्लिटअप झालेले आपल्याला दिसतात. आता या ठिकाणी आपण पाहूया की लॅटरल डिस्पर्शन मध्ये 7 कलर्स कशा पद्धतीने दिसतात आणि ते आपण रे डायग्रामने पाहूया. त्याचबरोबर आपण पाहूया की हे 7 कलर सिक्वेन्स आपल्याला कशा पद्धतीने लक्षात ठेवायचा आहे. 7 कलर्स ऑफ सिक्वेन्स एक सेंटेन्स लक्षात ठेवा, त्याच्यानुसार आपल्याला 7 कलर सिक्वेन्स आपल्याला लक्षात येईल. पाहूया आपण पुढे. आता डिस्पर्शन ऑफ लाईट मध्ये आपण लॅटरल डिस्प्लेसमेंट पाहत असताना एक स्लॅब कन्सिडर केलेली आहे की ज्या स्लॅब मधून या ठिकाणाहून व्हाईट लाईट काय झालेलं आहे. व्हाईट लाईट इज इन्सिडेंट ॲट द इंटरफेसिंग हिज प्लेन सरफेस ॲट पॉइंट ए. या पॉइंट मध्ये काय झालेलं आहे, या ठिकाणी इंटरफेस झालेला आहे. तर या ठिकाणी इंटरफेस झाल्याच्या नंतर आपण जर स्ट्रेट लाईन लाईट काय होईल, स्ट्रेट लाईन प्रोपोगेट होतो. आपण लॉज अगोदर मांडलेला होता 4 लॉज पैकी लाईट हा काय होतो, स्ट्रेट लाईट प्रोपोगेट होतो. मग या ठिकाणी स्लॅब कडून आपण जो का व्हाईट लाईट जातो तो आपण स्ट्रेट वे जर डॉटेड लाईन या ठिकाणी दाखवलेला असेल तर या ठिकाणी अनडेविएशन रे होतो, या ठिकाणी डेविएट होत नाही. मग काय होईल, हा रे रिअर मीडियम मधून ज्यावेळेस डेन्सर मीडियम मध्ये प्रोपोगेट होईल त्यावेळेस काय होईल, हा डेविएट होईल. आणि डेविएट झाल्यामुळे काय होईल की याचे 7 कलर स्प्लिट अप होतील आणि या ठिकाणी 7 कलरचा रे या पद्धतीने आपण 2च एक्स्ट्रीम कलर घेतले, हा रेड कलर आणि दुसरा या ठिकाणी व्हायलेट कलर. आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित लक्षात येण्यासाठी आपण 2 एक्स्ट्रीम कलर त्या ठिकाणी कन्सिडर केलेले आहेत. या 2 एक्स्ट्रीम कलर मधून आपल्याला अँगल ऑफ डेविएशन कशा पद्धतीने काढायचा आहे. या ठिकाणी डेविएशन होईल, हा रे सरळ यायला पाहिजे या मार्गाने परंतु हा डेविएट झाला आणि 2 कलर मध्ये त्याचं रूपांतर झालं. पहा या ठिकाणी अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, हा अँगल ऑफ इन्सिडन्स झाला, हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन कोणत्या लाईट साठी, या ठिकाणी व्हायलेट साईड, व्हायलेट लाईट साठी आर ऑफ व्ही लिहिलं. व्हायलेट लाईटचा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. रेड साठीचा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इथून एवढा दाखवलेला आहे आकृतीमध्ये, इथून इथपर्यंतचा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. पहा हा जर अँगल आय असेल तर याच्या विरुद्ध अँगल कसा तयार होईल, अपोजिट अँगल, हा टोटल अपोजिट अँगल तयार होईल. या नॉर्मल सी जो असेल हा एवढा आय असेल, मग आय मधून एवढा अँगल कमी झाला, किती, आर ऑफ व्ही एवढा अँगल कमी झाला. म्हणजे किती अँगल तयार राहिला, हा एवढा अँगल जो आहे आय मायनस आर व्ही. आय मायनस आर व्ही याला काय म्हणलेलं आहे, डेविएशन अँगल, अँगल ऑफ डेविएशन झाला. कशासाठी, लॅटरल डिस्प्लेसमेंट साठी अँगल ऑफ डेविएशन. कारण या ठिकाणी एकाच वेळेस काय झालं, अँगल हा इन्सिडेंट रे हा रिफ्रॅक्ट झाला आणि रिफ्रॅक्ट या सरफेस मधून जाऊन या ठिकाणी आलेला आहे. या ठिकाणी आलेला आहे आर ऑफ आर या ठिकाणी आलेला आहे. मग हा अँगल आर ऑफ आर किती झालेला आहे, या ठिकाणी एवढा अँगल असेल आर ऑफ आर. मग आता अँगल ऑफ डेविएशन काढायचं असेल तर आय मायनस आर ऑफ आर येईल, आय मायनस आर ऑफ आर एवढा अँगल त्या ठिकाणी तयार होईल, अँगल ऑफ डेविएशन. मग जर आता आपल्याला या दोन्ही रेज ज्या वेळेस या ठिकाणी येतील, या ठिकाणी आल्याच्या नंतर इथून काय होतील, ते इमर्ज होतील, बाहेर येतील. इथून इन्सिडेंट झाले आणि हा बाहेर आला तो इमर्जंट रे, म्हणजे बाहेर ज्या ठिकाणी आला कोणते कलर आले, 2 कलर आले, व्हायलेट आणि रेड कलरचा बँड या ठिकाणी बाहेर आला. मग आपल्याला या ठिकाणी व्ह्यू पाहत असताना आपण या प्लेन कडून आपण व्ह्यू पाहतो. व्ह्यू पाहताना आपल्याला काय लक्षात येईल की एवढा जो काही स्पेक्ट्रम आहे एल व्ही आर, त्याला काय म्हणलं, लॅटरल डिस्पर्शन.
आणि हे लॅटरल डिस्पर्शन किती असेल LVR. LVR ची व्हॅल्यू किती येईल? LVR म्हणजेच काय सांगता येईल या ठिकाणी LV मायनस LR. LV मायनस LR म्हणजेच एवढं डिस्टन्स आहे. आपल्याला एवढं डिस्टन्स काढायचं, कसं काढणार आहे आपण? टोटल एवढं डिस्टन्स किती आहे LV. ठीक आहे, एवढं डिस्टन्स LV, उरलेलं एवढं डिस्टन्स LR आहे. LV मधून LR मायनस केला तर काय होईल या ठिकाणी LV हा एवढं डिस्टन्स त्या ठिकाणी तयार होईल. झालं का? तेवढं डिस्टन्स या ठिकाणी तयार. पाहून घ्या, या ठिकाणी डिस्टन्स तयार झालं. या डिस्टन्सला आपण काय म्हणलेलं आहे? लॅटरल डिस्पर्शन ऑफ लाईट. लाईटचं काय झालेलं आहे या ठिकाणी? लॅटरली डिस्पर्शन झालेलं आहे. मग आता आपल्याला डिस्पर्शन फेनॉमेना पाहत असताना या ठिकाणी आपल्याला एक पर्टिक्युलर अँगल, प्लेन अँगलच्या ऐवजी आपण काय केलं की दोन प्लेन सरफेसेस आहेत. या दोन प्लेन सरफेसेस मध्ये आपण इन्क्लिनेशन घेतलं आणि इन्क्लिनेशन घेऊन जे काय डिव्हाइस तयार झालं त्या डिव्हाइसला आपण काय म्हणलेलं आहे? प्रिझम असं म्हणलेलं आहे. त्याचं आपल्याला पाहायचं की कन्स्ट्रक्शन कशा पद्धतीने केलेलं आहे. प्रिझमचं कन्स्ट्रक्शन पाहूया. त्याबरोबर त्याच्या अगोदर आपल्याला पाहायचं की 7 कलरचा जो काही स्पेक्ट्रम ऑफ सिक्वन्स आपण कशा पद्धतीने लक्षात ठेवायचा. एक वाक्य लक्षात ठेवा या ठिकाणी, रॉय ऑफ ग्रेट ब्रिटन लाईक इडली वडा. याच्यामध्ये ROY ग्रेट ब्रिटन मधला G, ब्रिटन मधला B आणि इडली मधला I आणि वडा मधला V. हे इनिशियल आपल्याला लक्षात ठेवायचे. आणि हे इनिशियल म्हणजेच काय असतात? कलर्स असतात, बँड कलर्स असतात, सिक्वेन्स ऑफ बँड कलर्स असतात. सुरुवात कुठून झाली? रेड आणि एंड कुठे झाली? व्हायलेट. म्हणजे दीज आर 2 एक्स्ट्रीम कलर्स. रेड अँड व्हायलेट कलर आर 2 एक्स्ट्रीम कलर्स आहेत. त्याचे 2 एक्स्ट्रीम कलर, टोकाचे कलर्स आहेत. एक म्हणजे रॉयचा R म्हणजे रेड, ऑरेंज, ओचा ऑरेंज आपण कन्सिडर करायचा. त्यानंतर वायचा येलो आपण कन्सिडर करणार, जी चा ग्रीन आपण कन्सिडर करणार आणि ब्रिटनचा बी आपण कन्सिडर करणार. हा बी म्हणजेच काय? ब्ल्यू लाईट, कलर लाईट. आणि इडलीचा आय जो आहे हा इंडिगो कलर आपण त्या ठिकाणी कन्सिडर करतो. आणि व्हायलेटचा व्हीचा व्हायलेट, वडाचा व्ही असतो तो व्हायलेट. आपण या पद्धतीने त्याची सिक्वेन्स लक्षात ठेवायची. एक तर खालून वर जाणार आपण VIBGYOR किंवा ROYGBIV या पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं. आणि हे लक्षात कसं ठेवायचं? एक सेंटेन्स लक्षात राहिलं की आपल्याला या ठिकाणी कलर्स कोणता येतो, त्या सिक्वेन्सचा कलर कोणत्या प्रकारचा असतो, हा कलर आपल्याला स्पेक्ट्रमचा कलर त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल. आता हे प्लेनार याच्यामध्ये जो काही डिस्पर्शन फेनॉमेना आपण स्टडी करत असतो, हा स्टडी करताना आपल्याला तेवढा स्पष्ट आपल्याला त्या ठिकाणी डिस्पर्शन फेनॉमेना आपल्याला कळत नाही. प्लेनार याच्यामध्ये येऊ शकत नाही तेवढ्या चांगल्या पद्धतीनं. मग आपल्याला सायंटिफिक स्टडी करण्यासाठी आपण काय केलं की एक डिव्हाइस तयार केलं, ज्या डिव्हाइसचं नाव काय आहे? प्रिझम आहे. त्या डिव्हाइसला काय म्हणतो आपण? प्रिझम. आता प्रिझमचं कन्स्ट्रक्शन कसं केलेलं आहे पहा. जनरली प्रिझम ही क्यूब पासून, क्यूब तुम्हाला माहित आहे, सगळ्याला आपल्याला क्यूब माहित आहे. क्यूब पासून आपल्याला त्या ठिकाणी प्रिझम तयार करता येते. कशा पद्धतीने आपल्याला क्यूब पासून प्रिझम तयार करता येते. प्रिझम कट करून आपल्याला त्या ठिकाणी 2 प्रिझम्स त्या ठिकाणी आपल्याला तयार करता येतात. त्याला आपण आयसोसलेस प्रिझम असं म्हणतो. जी का क्यूब प्रिझम असते त्याला आपण आयसोसलेस प्रिझम असं म्हणतो. त्याच्या साहाय्याने आपल्याला ग्रेडिंग्स वेगवेगळ्या आपल्याला काढता येतात. ही वरच्या याच्यासाठीची स्टडी आहे की ज्याच्याद्वारे आपण लाईट स्टडी करून आपण वेगवेगळ्या प्रकारचे मूलद्रव्य शोधू शकतो. आपण की या सन मध्ये, सूर्यामध्ये किती प्रकारचे मूलद्रव्य आढळतात हे लाईट इमिट झाल्यावर आपल्याला त्या ठिकाणी ओळख येते. लाईट इमिट होणं म्हणजे काय असते
इट कॅन इमिट द एनर्जी. कोणताही जो काही ॲटम्स असेल हा ॲटम्स व्हायब्रेट होतो आणि व्हायब्रेट झाल्यामुळं त्याच्यामध्ये काय तयार होते की एनर्जी इव्हॉल्ड करतो आणि ही एनर्जी रॅडिएशनच्या रूपानं बाहेर जाते. त्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन म्हणतो. आणि ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन म्हणजेच काय, लाईट एनर्जी, वेगवेगळ्या प्रकारची लाईट एनर्जी एकत्र कंबाईन होऊन जो काय सनलाईट पासून आपल्याला लाईट मिळतो, सूर्यकिरणापासून जो लाईट मिळतो, ती एनर्जी कितीतरी दुरून त्या ठिकाणी सूर्यापासून आपल्या पृथ्वीपर्यंत येते. आणि स्टार्स आहेत, वेगवेगळे तारे आहेत, ताऱ्यापासूनचा जो काही प्रकाश आहे तो व्हाईट लाईट असतो, तो आपल्याला रात्री अंधाराचा दिसतो. ते तारे तर 1000 वर्ष एवढे दूर अंतरावर असतात. म्हणजे लाईट हा 1 वर्षामध्ये किती प्रपोगेट होतो त्याला आपण 1 इयर म्हणतो. इयर अँड बिलियन्स ऑफ इयर्स त्या ठिकाणाहून काय होतात, स्टार्स काय करतात, त्या ठिकाणी एनर्जी रॅडिएट करतात. ही एनर्जी रॅडिएट झालेली त्याला हजारो वर्ष येण्यासाठी, या ठिकाणी पृथ्वीवर येण्यासाठी लागू शकतात. इतक्या दूर दूरच्या अंतरावर त्या ठिकाणी तारे असतात. म्हणजे या ठिकाणी लाईटचा वेग अत्यंत लार्ज आहे. 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. आपण पाहिला 3 × 10⁸ मीटर प्रति सेकंद. प्रति मिनिटाचा प्रति सेकंदाचा वेग त्याचा आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. परंतु लाईट आणि ते स्टार्स इतक्या दूर अंतरावर आहेत की आपल्याला त्याच्यामधलं डिस्टन्स मोजण्यासाठी आपण जे काही एकक वापरतो ते एकक म्हणजे त्याच्यामध्ये लाईटचा प्रवास किती झालेला आहे, पृथ्वीवर येण्यासाठी लाईटचा प्रवास किती झालेला आहे त्याला आपण 1 लाईट इयर म्हणतो. 1 लाईट इयरचा प्रवास झालेला आहे असं म्हणतो. म्हणजे लार्जर युनिट आपण त्या ठिकाणी त्या वापरू शकतो. स्पीडसाठी किंवा व्हेलॉसिटीसाठी, त्याच्या डिस्टन्ससाठी आपण वापरू शकतो. आता पाहूया या ठिकाणी प्रिझम मधून. प्रिझम म्हणजे कशा प्रकारचं डिव्हाइस असते, दॅट इज अ कन्स्ट्रक्शन ऑफ प्रिझम. प्रिझमचं कन्स्ट्रक्शन कशा पद्धतीनं केलेलं असते, या ठिकाणी 3 वेगवेगळे प्लेन सरफेस आपण एकत्र करूया. हा एक प्लेन सरफेस आहे, दुसरा हा एक प्लेन सरफेस आहे. या दोन्ही प्लेन सरफेसला आपण एक पर्टिक्युलर अँगलने इन्क्लाइन केलं आणि हा तिसरा एक प्लेन सरफेस आहे. असे 3 प्लेन सरफेस आपण एकत्र करून काय तयार झालं, या ठिकाणी ट्रायंगल शेप तयार झाला. या ठिकाणी काय तयार झाला, ट्रायंगल शेप तयार झाला की ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असेल, ग्लास असू शकेल किंवा इतर कोणता निकेल असेल, क्रोमियम असेल, वेगवेगळ्या प्रकारापासून या ठिकाणी प्रिझम तयार केली जाते. काही प्रिझम मध्ये आपल्याला हॅलो प्रिझम तयार करून त्यामध्ये काय करता येतो, आपल्याला लिक्विड इन्सर्ट करता येतो आणि लिक्विडचा आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपल्याला त्या ठिकाणी काढता येतो. म्हणजे या ठिकाणी प्रॅक्टिकली आपल्याला एक्सपेरिमेंटली वेगवेगळे पॅरामीटर्स स्टडी करण्यासाठी या प्रिझमचा आपल्याला त्या ठिकाणी उपयोग होतो. आणि प्रिझम कशा पद्धतीने तयार होते, पण सिंपल या ठिकाणी तुम्हाला एक लॉजिकली सांगतो की आपण एखादा प्लेन सरफेस घेतला की ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सारखा आहे, असा एक आपण क्यूब कन्सिडर केला. दिस इज युअर क्यूब. हा आपण काय केलं, या ठिकाणी क्यूब ड्रॉ करूया. दिस इज अ क्यूब. हा क्यूब आपण या ठिकाणी जर का ड्रॉ केला, दिस इज अ डॉटेड लाईन, इनसाइड लाईन, दिस इज आउटसाइड लाईन, दिस इज अ आउटसाइड लाईन, दिस इज अ आउटसाइड लाईन, and this is a dotted line, this is a inside line. मग या क्यूब मध्ये काय केलं की आपण हा जो काही डायगोनल आहे व्हर्टिकली, हा डायगोनल, दिस इज अ डायगोनल ऑफ अ क्यूब. क्यूबचा काय झाला, हा डायगोनल पॉइंट झाला. या डायगोनल पॉइंट मधून आपण जर का एखाद्या क्यूबला, दिस इज अ क्यूबला जर आपण डायगोनली असं कट केलं, या ठिकाणाहून असं जर का आपण डायगोनली कट केलं तर जो काही सेक्शन तयार झाला, कट केल्याच्या नंतर जो सेक्शन या ठिकाणी तयार झाला त्याला आपण काय म्हणलेलं आहे, प्रिझम. प्रिझमची आकृती आपल्याला या पद्धतीनं
लक्षात येईल. दिस इज अ प्रिझम. आपण डायगोनली याला जर का कट केलं तर हा डायगोनल पॉइंट या पद्धतीने आपल्याला रिप्रेझेंट करता येईल. इनर पार्ट ऑफ द डायगोनल. या डायगोनल मध्ये पहा या ठिकाणी पी क्यू आर एस. पी क्यू आर एस हा पहिला झाला क्यूब, पहिला क्यूब झाला. त्यानंतर या ठिकाणी क्यू डॅश आणि या ठिकाणी एस डॅश आपण नाव दिलं. हा पहिला सरफेस झाला पी पी क्यू डॅश पी क्यू आर एस. हा पहिला सरफेस झाला पी क्यू आर एस. हा पहिला सरफेस झाला. त्यानंतर दुसरा सरफेस पहा या ठिकाणी क्यू डॅश क्यू, क्यू डॅश क्यू एस एस डॅश एस एस डॅश. हा दुसरा सरफेस झाला. हा दिसतो तो दुसरा सरफेस झाला. हा सेकंड सरफेस झाला. थर्ड सरफेस पहा पी क्यू डॅश एस डॅश आर. पी क्यू डॅश एस डॅश आर. म्हणजे या ठिकाणी किती प्लेन सरफेस झाले? 3 प्लेन सरफेस. या 3 प्लेन सरफेसला आपण एका अँगल मध्ये, दिस इज अ इन्क्लिनेशन, अँगल ऑफ इन्क्लिनेशन, दिस इज कॉल्ड अँगल ऑफ इन्क्लिनेशन ॲट अ इन्क्लाइंड अँगल. या अँगल मध्ये आपण 2 प्लेन सरफेस काय केले? इन्क्लिनेशन मध्ये हा एक आणि इन्क्लिनेशन मध्ये ठेवला आणि परत दुसरा एक सरफेस आपण या ठिकाणी अटॅच केला आणि अटॅच करून या ठिकाणी जो काही प्रिझम तयार झाली, या प्रिझमला आपण काय नाव दिलेलं आहे? दिस इज अ डिव्हाइस, ऑप्टिकल डिव्हाइस which can be separated the light, colors of the light which can be separated. color of light काय होतात? याच्यामधून सेपरेट होतात. या प्रिझम मध्ये काय होईल की हा जो काही रिफ्रॅक्टिंग एज आहे, दिस इज कॉल्ड द रिफ्रॅक्टिंग एज. या रिफ्रॅक्टिंग एज पैकी 2 जे असतात इन्क्लिनेशन असतात, याला पहिला रिफ्रॅक्टिंग सरफेस म्हणतात, याला दुसरा रिफ्रॅक्टिंग सरफेस म्हणतात. हा दुसरा आणि तिसरा रिफ्रॅक्टिंग सरफेस झाला. आणि हा जो काही पहिला रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे पी क्यू आर एस, हा काय असेल? बेस असेल, बेस ऑफ द प्रिझम. एक काय असतो त्याच्यापैकी? बेस असतो. बेस म्हणजे याच्यामधून लाईट काय होतो? रिफ्लेक्ट होत नाही. हा लाईट काय होईल? आतमधून आलेला परत त्याच मीडियम मध्ये तो लाईट जाईल. त्या ठिकाणी रिफ्लेक्शन किंवा रिफ्रॅक्शन होणार नाही, किंवा इथून लाईट गेला तरी तो लाईट आतमध्ये रिफ्रॅक्शन फेनॉमेना होणार नाही. त्या पद्धतीचं या ठिकाणी काय केलेलं असतो? एक प्लेन सरफेस काय केलेला असतो? परमनंटली कोटिंग केलेला असतो, ज्याच्यामुळे काय म्हणतो? याला आपण बेस ऑफ द प्रिझम असं म्हणतो. आणि उरलेला जो काही इन्क्लिनेशन झालेला असेल, या इन्क्लिनेशनला फर्स्ट रिफ्रॅक्टिंग एज म्हणतो आणि याला सेकंड रिफ्रॅक्टिंग प्लेन. फर्स्ट रिफ्रॅक्टिंग प्लेन अँड सेकंड रिफ्रॅक्टिंग प्लेन. आकृतीत दाखवल्याप्रमाणे पहा, आपल्या पुस्तकामध्ये दिलेल्या आकृतीप्रमाणे आपण 3 प्रकारचे त्या ठिकाणी सरफेसेस आपण त्या ठिकाणी दाखवलेले आहेत. पहा, या पद्धतीनं कट करून जो काय सरफेस तयार झाला याला आपण प्रिझम असं म्हणतो. प्रिझम आता आकृतीमध्ये कशा पद्धतीने दाखवलेली आहे पहा, या ठिकाणी लक्षात येईल तुम्हाला. त्याचं कन्स्ट्रक्शन या ठिकाणी लक्षात येईल. तसंच तुम्हाला प्रिझम या ठिकाणी कशा पद्धतीनं असते हे आपण पुढच्या याच्यामध्ये आकृतीमध्ये तुम्हाला लक्षात येऊन जाईल. पहा, आकृतीत दाखवल्याप्रमाणे समोरच्या आकृतीमध्ये या ठिकाणी 3 सरफेसेस दाखवलेले आहेत. पी क्यू आर एस. पहा या ठिकाणी पी क्यू आर एस हा पहिला प्लेन झाला. त्यानंतर पी क्यू आर डॅश एस डॅश, पी क्यू आर डॅश एस डॅश हा दुसरा
सरफेस झाला, हा सेकंड सरफेस झाला. त्यानंतर तिसरा सरफेस या ठिकाणी दाखवले. हे दोन सरफेस काय रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे, ज्या ठिकाणी आपण इन्क्लाइन केलं. दोन प्लेन काय केले आपण इन्क्लाइन केले, हे दोन प्लेन इन्क्लाइन केले आणि तिसरा खाली बेस बसवला. बेस म्हणजे या ठिकाणी त्याच्यामध्ये कोणतेही रिफ्रॅक्टिंगचे गुणधर्म किंवा रिफ्लेक्शनचे गुणधर्म नसणारा मटेरियल आपण तिसरा प्लेन सरफेस आपण कन्सिडर केला. हा कोणता आहे आर एस एस डॅश आर डॅश, म्हणजे हा काय झाला बेस. अशा पद्धतीनं तीन सरफेसेस आपण दोन सरफेसेस इन्क्लाइन घेऊन तिसरा हा बेस आपण जोडून या ठिकाणी ट्रायंगल शेप जी प्रिझम तयार केलेली आहे त्याला आपण प्रिझम असं म्हणतो. आणि या प्रिझमला आपण काय केलं, ज्या ठिकाणी इन्क्लिनेशन झालेलं आहे, दोन प्लेनचं इन्क्लिनेशन झालं, त्याचा आपण परपेंडिक्युलर सेक्शन घेतलं. दिस इज अ परपेंडिक्युलर सेक्शन. ए बी सी इज अ परपेंडिक्युलर क्रॉस सेक्शन. आपण त्याला कट केलं. या पद्धतीनं आपण असं जर कट केलं तर काय मिळेल तुम्हाला, एक ट्रायंगल शेप मिळेल. सेक्शन काय मिळेल तो ए बी सी हा ट्रायंगल सेक्शन मिळेल. यालाच आपण काय म्हणलेलं आहे, दिस इज कॉल्ड अ प्रिन्सिपल सेक्शन ऑफ द प्रिझम. आणि कधी आपल्याला प्रिझमचा सिम्बॉल काढत असताना आपण काय काढतो, या ठिकाणी प्रिन्सिपल सेक्शन, म्हणजे या पद्धतीनं आपण प्रिन्सिपल सेक्शन दाखवतो, ज्याच्यामध्ये हा रिफ्रॅक्टिंग एज आणि हा झाला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. या ठिकाणी दोन एज मधला जो काय आहे अँगल ऑफ प्रिझम, हा कोणता झाला प्रिझम, अँगल ऑफ प्रिझम, प्रिझमचा अँगल तयार झाला. आणि हे दोन्ही काय असतील रिफ्रॅक्टिंग सरफेसेस. आणि दिस इज कॉल्ड अ बेस ऑफ अ प्रिझम. दिस इज अ रिफ्रॅक्टिंग surface. These both two are the refracting surface. हे दोन्ही कसे असतील त्याचे रिफ्रॅक्टिंग सरफेसेस आहेत. आता पाहूया या ठिकाणी प्रिझम मध्ये आपल्याला रे डायग्राम कशा पद्धतीने या ठिकाणी दाखवता येईल पहा, आणि डिस्पर्शन फेनॉमेना कशा पद्धतीने तयार होईल हे आपण सादर या ठिकाणी रे डायग्राम मध्ये आपण प्रिझमचा रे डायग्राम कशा पद्धतीने येतो आपण हा त्या ठिकाणी अभ्यासूया. त्यासाठी काय करूया की या ठिकाणी मोनोक्रोमॅटिक लाईट घेऊया, ज्याच्यामध्ये काय असेल सिंगल वेव्हलेंथ असेल. असा जर का रे प्रिझम मधून पास झाला तर त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे अँगल्स आपल्याला स्टडी करायला मिळतात. आणि ह्या अँगलचं एकमेकांशी काय रिलेशन्स आहे, व्हॉट इज द रिलेशन बिटवीन that angle we have to study the next part. हा काय झाला A is a angle of refraction. ज्यावेळेस अशा प्रकारचा लाईट काय होईल या ठिकाणी व्हाईट मोनोक्रोमॅटिक लाईट घेऊया आपण. या ठिकाणी काय घेऊया मोनोक्रोमॅटिक लाईट. आपण मोनोक्रोमॅटिक लाईट जर इन्सिडेंट केला तर या ठिकाणी डेविएट न होता काय होईल असा सरळ जाईल तो लाईट, बरोबर आहे. जर या ठिकाणी रिअर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये गेला नसेल तर तो काय होईल त्याचा प्रवास या पद्धतीने सरळ होईल. परंतु हा झाला कॅपिटल ए बी सी आणि ए म्हणजे अँगल ऑफ प्रिझम घेतला पा. याच्यामध्ये हे ए बी सी आपण डबल लिहिलेला आहे, हा त्याचा अँगल साठी आपण कॅपिटल ए घेतला. आणि हा या ठिकाणी ट्रायंगलचा प्रिन्सिपल सेक्शन आपण ए बी सी कन्सिडर केलेला आहे. हा रे काय होईल पहिल्या एज मधून, दिस इज अ फर्स्ट रिफ्रॅक्टिंग सरफेस, दिस इज युअर फर्स्ट रिफ्रॅक्टिंग सरफेस. पहिल्या रिफ्रॅक्टिंग सरफेस मधून हा रे काय होईल या ठिकाणी इन्सिडेंट होईल. इथून आपण नॉर्मल काढली असे आपण, दिस इज युअर नॉर्मल, आपण या ठिकाणी अशी नॉर्मल काढली तर हा झाला अँगल ऑफ इन्सिडन्स तयार झाला. या ठिकाणी अँगल ऑफ इन्सिडन्स या ठिकाणी तयार झाला. ही झाली नॉर्मल त्याची, दिस इज अ नॉर्मल ड्रॉन. आपण नॉर्मल ड्रॉन केली या ठिकाणी, ही नॉर्मल तयार होईल. अँगल ऑफ इन्सिडन्स
हा मोनोक्रोमॅटिक लाईट आहे. मोनोक्रोमॅटिक लाईट. मोनोक्रोमॅटिक लाईट ज्यावेळेस इन्सिडेंट होईल या ठिकाणी हा झाला P, हा झाला Q पॉइंट. इथून काय होईल, हा परत इंटरनली असा या ठिकाणी जाईल, इथे या ठिकाणी गेला, इथं दुसऱ्यांदा रिफ्रॅक्टिंग सरफेस आला. हा काय झाला, सेकंड रिफ्रॅक्टिंग सरफेस. सेकंड रिफ्रॅक्टिंग सरफेस. रिफ्रॅक्शन किती वेळेला झालं याचं, हे इथं पहिल्या वेळेला झालं. हा कुठून आला, व्हॅक्यूम मधून किंवा एअर मीडियम मधून या ठिकाणी डेन्सर मीडियम मध्ये आला. डेन्सर मीडियम मधून तो डेव्हिएट झाला आणि डेव्हिएट होऊन या ठिकाणी सेकंड रिफ्रॅक्शन झालं. सेकंड रिफ्रॅक्शन झाल्यावर परत हा रे काय होईल, इथून असा इमर्जंट होईल. हा झाला इमर्जंट रे. इमर्जंट. हा झाला इन्सिडेंट रे. हा झाला इमर्जंट रे. PQ या ठिकाणी आपण R बिंदू नाव देऊया. दिस इज R and S. म्हणजे प्रवास कसा झाला त्याचा, P कडून Q पॉइंट या ठिकाणी इन्सिडेंट झाला, इथून परत हा डेव्हिएट झाला, याच्या भोवती जो अँगल तयार झाला, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन तयार झालं. परत काय झालं, या ठिकाणी इथून आपण नॉर्मल काढली. ही नॉर्मल याला अशा पद्धतीनं आपण जोडली. या ठिकाणी M नाव देऊया, या ठिकाणी T नाव देऊया. म्हणजे या पॉइंटला आपण R नाव दिलं, हे जोडलं. या ठिकाणी जोडलं तर पाहता या ठिकाणी आपल्याला एक क्वाड्रिलॅटरल मिळणार. AQ या ठिकाणी N दिलं, AQNR हा क्वाड्रिलॅटरल तयार होतो. चौकोन कोणता आहे, AQNR हा क्वाड्रिलॅटरल तयार होईल. क्वाड्रिलॅटरलचा काय गुणधर्म आहे, हा अँगल आणि हा अँगल सारखाच असतो. हा अँगल आणि हा अँगल सारखाच या ठिकाणी असतो. समोरासमोरील कोन, समोरासमोरील कोनाचे गुणधर्मानुसार आपल्याला काय करता येईल, आपल्याला त्याची बेरीज करता येईल. A प्लस N इक्वल टू 180 आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. आता ही गुणधर्म आपण काही वेळासाठी, थोड्या वेळासाठी लक्षात ठेवा. आपल्याला पुढच्या याच्यामध्ये परत हे गुणधर्म पाहायचे आहेत. आता काय होईल, हा रे या ठिकाणी डेव्हिएट झाला. डेव्हिएट झाल्याच्या नंतर हा जो काही इमर्जंट रे आहे, हा रे कुठून आल्यासारखा वाटेल तुम्हाला, कुठून त्याचं ओरिजिन कुठून आल्यासारखं वाटेल, तर तो हा या ठिकाणाहून आल्यासारखा वाटेल. म्हणजे या ठिकाणी जो अँगल तयार झाला याला अँगल ऑफ डेव्हिएशन म्हणतात. हा जो अँगल तयार झाला म्हणजे ओरिजिन ऑफ द इमर्जंट रे अँड द ओरिजिन ऑफ इन्सिडेंट रे मीट ॲट अ पॉइंट. इमर्जंट रे आणि या ठिकाणी इन्सिडेंट रे एका ठिकाणी ज्या ठिकाणी मीट होतात त्या ठिकाणचा जो काय अँगल तयार झाला, या अँगलला आपण डेल म्हणलेला आहे, त्यालाच आपण डेव्हिएशन अँगल. दिस इज कॉल्ड द डेव्हिएशन अँगल. याला काय म्हणतो आपण, डेव्हिएशन अँगल म्हणतो. अँगल ऑफ डेव्हिएशन. हा अँगल ऑफ डेव्हिएशन तयार होईल. तर याच्यामधला जो अँगल तयार होईल हा इमर्जंट अँगल तयार होईल. नॉर्मल आणि इमर्जंट रे याच्यामध्ये जो अँगल तयार झाला त्याला इमर्जंट अँगल ऑफ इमर्जंट म्हणतो आपण. अँगल ऑफ इमर्जन्स अँगल म्हणतो आणि याला इन्सिडेंट अँगल असं म्हणतो. मग आता या ठिकाणी आपल्याला स्टडी करत असताना काय करायचं आहे की प्रिझम सेक्शन आपल्याला स्टडी करायची आहे आणि याच्यामधला आय, डेल, ए अँगल, त्यानंतर इमर्जंट अँगल. किती अँगल तयार झाले, अँगल आय तयार झाला, अँगल आर तयार झाला, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन तयार झालं, त्यानंतर अँगल ऑफ इमर्जंट तयार झालं, इथे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन तयार झाला, हा R1 तयार झाला, हा R2 तयार झाला. म्हणजे किती तयार झाले, R1,
आणि अँगल R2 तयार झाला. तसंच या ठिकाणी अँगल ऑफ ई तयार झाला आणि अँगल ऑफ ए तयार झाला. किती कोण तयार झाले या ठिकाणी? I, R1, R2, E आणि ए तयार झाले. या सगळ्यांचं रिलेशन आपल्याला काढायचं. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन देम? त्यांच्यामध्ये काय रिलेशन आहे ते रिलेशन आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. या ठिकाणी प्रिझमचा पार्ट आणि प्रिझम मधून रे कशा पद्धतीनं त्या ठिकाणी डेव्हिएट झाली आणि डेव्हिएट होऊन या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी अँगल तयार झालेले आहेत. आता पुढच्या पाठामध्ये पाहूया आपण प्रिझमचं डेव्हिएशन कशा पद्धतीने झालेलं आहे आणि त्याचं रिलेशन्स आपल्याला काढायचं आहे आणि त्याचबरोबर त्याचा फॉर्म्युला सुद्धा आपल्याला प्रिझमचा फॉर्म्युला सुद्धा आपल्याला पाहायचा आहे.